राजकारणामध्ये उतरल्यानंतर आपल्याला बघायला मिळते की कोण किती भ्रष्ट झालेला आहे किंवा कोण कसा काम करतोय. जर माझं श्रद्धास्थान म्हणजे माझे कैलासवासी दादासाहेब, माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब. तो एक व्यायामशाळा मी उभा टाकणार आहे आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्यांना काय छोटा मोठा व्यवसाय कसा आपण त्यांच्या हाताला काम देऊ, हा क्रांती घडवू शकतो. आपले वीर भगतसिंग सुद्धा युवकच होते. त्यांनी क्रांती घडवल्यामुळे आज आपला भारत देशाला स्वातंत्र्य भेटलेलं आहे. तर आज आपण ज्यांची मुलाखत घेण्यासाठी इथं आलो आहोत त्यांना काही जास्त इंट्रोडक्शन देण्याची गरज नाही, कारण आजकाल जे प्रचार चालू आहे जोराशोरात ते यांचाच जास्त बघण्यात आलेला आहे सर्वांनाच. तर आज आपण आपल्या गावच्या अनसवडा गावच्या गणातून जे उमेदवार उभा टाकलेले आहेत अभिजित उसनाळे, तर यांची एक मुलाखत घेणार आहोत. तर अनसवडा पंचायत समिती गणातून आपले युवा उमेदवार अभिजित उसनाळे हे उभा टाकलेले आहेत. तर आता आपण त्यांचा मुलाखत घेऊ. तर प्रथमतः अभिजित, तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत करतो मी. नमस्कार, धन्यवाद. अभिजित, तुम्हाला आमचा असा पहिला प्रश्न असेल की एवढ्या कमी वयात राजकारणात तुम्ही उतरलात, तर तुमचं एखादी श्रद्धास्थान, प्रेरणास्थान कोणी असेल किंवा तुमचं मध्ये राजकारणामध्ये येण्याचा काही उद्देश असेल तर त्याबद्दल तुमचं काय मनोगत आहे? प्रथमतः माझ्या वयाच्या 23व्या वर्षी मला माझ्यावर जो विश्वास टाकून माझ्यावर जी उमेदवारी दिलेली आहे आमचे पक्षश्रेष्ठी माननीय श्री अशोकभाई पाटील साहेब, अभयदादा सोळंके साहेब यांचं मी प्रथमतः धन्यवाद मानतो. माझं राजकारणामध्ये लहानपणापासूनच मला राजकारणाची आवड असल्यामुळे पुन्हा नंतर जसं जसं मोठं होत गेलो तसं तसं जरा समाजसेवा करण्याचा एक ध्यास होता. त्याचप्रमाणे असं छोटे मोठे सामाजिक कार्य करत करत मी राजकारणाकडे आकर्षित झालो. माझं श्रद्धास्थान म्हणजे माझे कैलासवासी दादासाहेब, माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांना मी माझं श्रद्धास्थान म्हणून मी मानतो आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मला राजकारणात मी आलेलो आहे. तर राजकारणामध्ये येताना तुमच्या कुटुंबाची प्रतिक्रिया काय होती, किंवा सरळ आपले जे गावातले खेडेगावातले म्हणतात की बाबा राजकारणात काय ठेवले, कशाला जातोय, तर तुमच्या पर्सनल तुमच्या आयुष्यामध्ये आलेला अनुभव तुम्ही सांगू शकाल का? प्रथमतः राजकारणामध्ये येण्याचं माझं काही असं काही नव्हतं. मी शिक्षणाकडेच होतो. मी जसं जसं माझं फ्रेंड सर्कल वाढत गेलं, मित्र परिवार वाढत गेला, त्यामुळे मित्र परिवाराच्या साह्यामुळे मला काहीतरी समाजसेवा करण्याचं आवड निर्माण होत गेली. त्यामुळे मला काही घरून थोडासा विरोध झालेला नाही. खरं तर कुणाच्याही घरी थोडाफार विरोध होत असतो, त्यामुळे आमच्या आईचे थोडी विरोध होता. नंतर काही त्याचं काही नाही, आईनेही सपोर्ट केला. त्यामुळे मला घरातून कधी विरोध झालेला नाही, कारण मला पहिल्यापासून आवड असल्यामुळे त्याच्यामुळे मला काही विरोध माझ्या घरातून तेवढा खायचा झालेला नाही. तर अशा कोणत्या 3 गोष्टी असतील की तुम्ही तुमच्या मतदारसंघात बदलण्याचा प्रयत्न करताल किंवा डेव्हलप करण्याचा प्रयत्न करताल थोडक्यात? माझ्या आता पंचायत समिती अनसवडा या गणातून मी उभा टाकलेलो आहे. मला 3 गोष्टी म्हणजे मला भरपूर गोष्टी अशा करायच्या आहेत. प्रामुख्याने 3 म्हणजे मला पहिल्यांदा युवक वर्गांना व्यसनमुक्त कसं होचाल याकडे मी पहिला मुद्दा धरणार आहे. दुसरी गोष्ट, आपल्या युवक वर्गांना सध्या मोबाईलचं अट्रॅक्शन असल्यामुळं कोणीही आपल्या खेळाकडे दुर्लक्ष करत आहे. त्याच्यासाठी त्यांचं शरीर तंदुरुस्त असावं म्हणून त्यांना एक व्यायामाकडे त्यांना आकर्षित हो म्हणून एक व्यायामशाळा मी उभा टाकणार आहे. आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्यांना काय छोटा मोठा व्यवसाय कसा आपण त्यांच्या हाताला काम देऊ, त्याच्याकडे मी बघणार आहे. तर युवा उद्योजकता पण वाढवण्याचा प्रयत्न आपले अभिजित उसनाळे करणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण शेतकऱ्यांसाठी कोणतं पाऊल उचलणार आहेत पुढे, त्याच्याविषयी काही सांगू शकाल का? शेतकऱ्यांसाठी प्रामुख्याने आपला शेतकरी वर्गांना शेताकडे जाण्याची व्यवस्था नाही, त्यामुळे पानंद रस्ता हा त्यांना प्रमुख मार्ग आहे शेताकडे जाण्यासाठी. कारण सध्या परिस्थितीला आपल्याला शेतातून ये जा करण्यासाठी किंवा आपला शेतातला माल गावातून शहराकडे जाण्यासाठी त्यांना ट्रॅक्टरची ट्रकची आवश्यकता लागत आहे. त्यामुळे आपल्याला पानंद रस्त्याकडे प्रामुख्याने मी शेतकऱ्यांसाठी पानंद रस्ते कसे मंजूर करून कसे ते पूर्णतः तयार होतील याकडे लक्ष देणार आहे.
पुन्हा दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांना जो कुठला बचत गटामार्फत, महिलांना बचत गटामार्फत किंवा शेतकऱ्यांना शेतकरी गटामार्फत काय कुठल्या सुविधा उपलब्ध करून भेटतात त्याकडे बघणार आहे. तर तुम्ही एकदम युवक अवस्थेमध्ये राजकारणामध्ये आलात, तर आपली बाकीची येणारी पिढी आहे किंवा येणारे युवक आहेत त्यांच्यासाठी तुमचं काय मनोगत असेल? माझं मत म्हणजे युवक वर्गानेही थोडासा राजकारणामध्ये इंटरेस्ट दाखवला पाहिजे. कारण आता सध्या परिस्थिती काय आहे, युवक हा क्रांती घडवू शकतो. आपले वीर भगतसिंग सुद्धा युवकच होते. त्यांनी क्रांती घडवल्यामुळे आज आपला भारत देशाला स्वातंत्र्य भेटलेलं आहे. त्यामुळे युवकांनी राजकारणात सक्रिय झालेलं पाहिजे. आता सध्या परिस्थितीला जो युवक करू शकतो आपल्या देशासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे युवकांनी राजकारणात येऊन सामाजिक प्रश्न सोडवले पाहिजेत व दीनदुबळ्यांना आधार दिला पाहिजे. युवकांना आवाहन करतो की तुम्हीही राजकारणात सक्रिय राहा. सामाजिक गरीब लोकांचे, दुबळ्या लोकांचे प्रश्न मांडले पाहिजे, ते प्रश्न सोडवले पाहिजे. कारण आता सध्या परिस्थितीला काय झाले, 60 वर्ष होऊ द्या, 70 वर्ष होऊ द्या, तोच ज्येष्ठ माणूस राजकारणात आहे. त्यामुळे युवकांनी सक्रिय झाले पाहिजे, युवकांनी प्रश्न सोडवले पाहिजे. हे माझं युवक बांधवांना आव्हान आहे. तर माझं पण असंच आश्वासन राहील, मनोगत राहील की युवकांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये राजकारण म्हणा किंवा अभ्यासामध्ये म्हणा सर्व ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. कारण आजकाल कसं आहे, आपण बघतो की आपले जे आजोबा वगैरे असतील तेच राजकारणात जातात. अशी एक प्रथा पडलेली आहे की जुनी माणसं जे असतात तेच राजकारणात जातात. तर आजकाल सोशल मीडियाच्या मार्फत किंवा इतर कोणत्याही टेलिव्हिजनच्या मार्फत आपल्याला एवढी माहिती भेटते की आपण जे आहे ते एखाद्यावर टीका करू शकतो की बाबा तू हे काम असं केलंयस किंवा तसं केलंय. कारण राजकारणामध्ये उतरल्यानंतर आपल्याला बघायला मिळते की कोण किती भ्रष्ट झालेला आहे किंवा कोण कसा काम करतोय. जर युवकच जर स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत जर राजकारणामध्ये असेल किंवा तिथली माहिती भेटत असेल तर तो स्वतः म्हणू शकतो की तुम्ही हे काम असं केलेलं आहे, ते काम तसं केलेलं आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की आपण पूर्वीची जशी परंपरा चालू आहे की आमच्या घरच्यांनी म्हणले यांना मत द्या, त्यांना मत द्या, ते पण बरोबर आहे, घरच्यांचं पण ऐकलंच पाहिजे. पण माझं एक असं मनोगत आहे की आपण पण सक्षम आहोत की आपल्याला आपला नेता निवडता आला पाहिजे. आजकालचे नवीन युवा येणार आहेत निवडणुकीमध्ये म्हणा किंवा इतर कोणत्याही कामामध्ये, तर त्यांना संधी दिलीच पाहिजे. एकदा संधी दिल्याने आपल्याला काही फरक पडणार नाही. एकदा त्यांना पण संधी देऊन बघितलं पाहिजे की ते काय चेंज करतात. का विजित, आपला शेवटचा निरोप आणि संदेश हे आपल्या व्ह्युअर्सला किंवा आपल्या युवा पिढीला काय असेल? माझा शेवटचा संदेश एकच आहे की मला माझ्या 8 गावामधून, मुख्यतः अंसरवडा गावातून शिंदखेड, सावंतगिरा असो, तळीखेड असो, आपलं मसोबावाडी असो, शिरशी असो, शिरशी अंगरगा असो, हनुमंतवाडी असो, या सर्व गावातून मला तुमचा भाऊ, माझ्या वडीलधारी माणसाला तुमचा मुलगा आणि माझ्या बहिणींना तुमचा भाऊ म्हणून एकदा तुम्ही संधी द्या. त्या संधीचं मी सोनं करून दाखवतो, एवढाच विश्वास ठेवतो. मला प्रचंड असं मतदान रूपी तुम्ही आशीर्वाद द्या. आणि आमचे जिल्हा परिषदचे उमेदवार शाहीद लाला पटेल, त्यांचा हाताचं चिन्ह आहे. लास्टला खाली पंचायत समिती अंसरवाडा, उसनाळे अभिजित संभाजी, माझा हाताचं चिन्ह आहे. दोन्ही हाताचे बटन दाबून प्रचंड असं मतदान रूपी आशीर्वाद द्या. एवढंच बोलतो, थांबतो.